क्या आप अपने सपनों का घर तलाश रहे हैं? श्री बालाजी टावर बैंसला बिल्डकॉन द्वारा प्रस्तुत एक प्रीमियम, गवर्नमेंट अप्रूव्ड और रेरा रजिस्टर्ड रेसिडेंशियल प्रोजेक्ट, जहां शानदार लोकेशन, बेहतरीन सुविधाएं और हर दिन प्रकृति का खूबसूरत नज़ारा आपका इंतजार करता है। नेरल रेलवे स्टेशन से सिर्फ 5 मिनट की वॉकिंग दूरी पर। हर सुबह अपनी बालकनी से देखें खूबसूरत माथेरान का मनमोहक व्यू और खुली हवा का आनंद लें। यहाँ मिलती हैं मॉडर्न एलिवेशंस, विशाल टेरेस क्लब हाउस, ग्रैंड गैदरिंग हॉल, सुंदर गजीबो, सोलर सिस्टम और बहुत कुछ। 24 घंटे पानी की सुविधा, सीसीटीवी सुरक्षा और पास में स्कूल एवं अस्पताल। आज ही श्री बालाजी टावर में अपने सपनों का घर बुक करें। अभी कॉल करें 93245213 पर और अपनी साइट विजिट बुक करें। कर्जत शहरात आज बुधवार भर दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध सोने व्यापारी केवल जैन यांना तिघा अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे। चोरट्यांनी जैन यांच्याकडून सुमारे 8,000 रुपयांची रोकड आणि हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी काढून घेतल्याची माहिती आहे। या घटनेमुळे कर्जत शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। मयुरा हॉटेलच्या बाजूला असलेल्या परिसरात केवल जैन यांना एका अनोळखी व्यक्तीने अडवले। ओळखले का असे म्हणत त्यांच्याशी ओळख असल्याचे भासवून संबंधित व्यक्तीने जैन यांच्या खांद्यावर हात ठेवला। त्यानंतर त्यांना अंतरा बार परिसराच्या दिशेने नेण्यात आले। तेथे आणखीन 2 साथीदारांच्या मदतीने धाक दाखवत जैन यांच्याकडून सुमारे 8,000 रुपयांची रोकड आणि सोन्याची अंगठी काढून घेण्यात आली आहे। या तिघांनी ऑटो रिक्षातून येऊन हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे ओळखीचा असल्याचे भासवून नागरिकांना थांबवणे आणि त्यानंतर धाक दाखवत लुटण्याचा हा नवा फंडा असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे। या प्रकरणी केवळ जैन यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कर्जत पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत। भर दुपारी घडलेल्या या घटनेतील आरोपी पोलिसांच्या हाती कधी लागतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। नागरिकांनी अनोळखी व्यक्ती ओळख असल्याचे सांगून थांबवत असल्यास सावध राहावे आणि कोणत्याही संशयास्पद व्यक्तीवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे।